नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया विठू माऊलीला स्मरून आणि संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकून सुरुवात करूया। दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे। रंगणी रांगत गुलगुला बोलत, रंगणी रांगत गुलगुला बोलत, असुर रुळत चरणातळी। नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा, नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा। गवळणी त्याच्या तोंडा भुललिया। बरोबर मित्रांनो, अभंगात सांगितल्याप्रमाणे दुःखाच्या निवृत्ती विषयी म्हणजेच जे आपल्याला दुःख होतं, जे आपल्याला वेदना होतात त्याविषयी, त्याचं निराकरण कसं करायचं, त्याच्या विविध पर्यायांविषयी आजच्या आपण कार्यक्रमात बघणार आहोत। तर आजचा आपला विषय आपण पाहूया। आजचा आपला विषय आहे शारीरिक वेदना निवारणासाठीचे उपचार। शारीरिक वेदना निवारणासाठीचे उपचार आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत डॉक्टर काशीनाथ बांगर सर आणि डॉक्टर सूरज जाधवर सर। नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये। आणि दोन्ही डॉक्टर साहेब पुण्यनगरीतून पुण्यातून आलेले आहेत, विद्येचं माहेरघर आहे, पालखी पण तिथून जाते, वारी पण तिथून जाते। तर आज आपल्याला आपलं भाग्य आहे ते पुण्याहून आपल्यासाठी इथे आले आणि ओळख मित्रांनो तुमची कळून देतो। सुरुवात करूया डॉक्टर काशीनाथ बांगर यांच्याकडून। आपण वेदना निवारण तज्ञ आहात पुणे येथे। आपण आपलं MBBS शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज इथून केलंय। पुढे आपण DNB भूलशास्त्र विषय म्हणजेच ॲनेस्थेशियामध्ये महाराष्ट्र मेडिकल फाउंडेशन पुणे येथून केलं। पुढे आपण फेलोशिप इन पेन मॅनेजमेंट कोलकाता इथून केलं आणि फेलोशिप ऑफ इंडियन अकॅडमी ऑफ पेन ही पदवी देखील आपण संपादित केलेली आहे। आणि आपण माजी सचिव आहात भूलतज्ञ संघटना पुणे येथे। आपण संचालक आहात पेनेक्स पेन मॅनेजमेंट क्लिनिक पुणे येथे। आपण वेदना निवारण तज्ञ आहात रुबी हॉल क्लिनिक पुणे येथे, पुणा हॉस्पिटल इथे आणि नोबेल रुग्णालय येथे आपण वेदना निवारण तज्ञ आहात। आपल्याला वेदना निवारण क्षेत्रात 10 वर्षाचा अनुभव आहे। आपण आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर वेदना निवारण या विषयावर वेगवेगळी व्याख्याने दिलेली आहेत आणि शोध निबंध देखील आपण प्रसिद्ध केलेले आहेत। पेन फ्री कॅन्सर म्हणजेच वेदना विरहित कर्करोग ही मोहीम देखील तुम्ही छेडलेली आहे पुणे येथे। तर बांगर सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। आणि आपले जे दुसरे पाहुणे आहेत डॉक्टर सूरज त्रिंबकराव जाधवर सर, यांचा मी तुमच्याशी परिचय करून देतो। आपण सहयोगी प्राध्यापक आहात सरकारी वैद्यकीय महाविद्यालय बारामती येथे। आपण आपलं MBBS आणि MD भूलशास्त्र म्हणजेच ॲनेस्थेशिया हे दोन्ही BJ वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय पुणे येथून केलेलं आहे। पुढे आपण तिथे 6 वर्ष सहाय्यक प्राध्यापक म्हणून देखील आपली सेवा दिलेली आहे ससून हॉस्पिटल आणि BJ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये। आणि आता आपण सहयोगी प्राध्यापक आहात बारामतीच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात। आणि आपण आपलं पॅलिएटिव्ह केअर हा त्यांचा विशेष रुची असलेला विषय आहे, ज्याला आपण परिहार सेवा असं पण म्हणतो। पॅलिएटिव्ह केअरचं प्रशिक्षण आपण कोझिकोडे केरळ इथून घेतलं, तिथे इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिएटिव्ह मेडिसिन म्हणून संस्था आहे तिथून केलं। आणि सिप्ला पॅलिएटिव्ह सेंटर पुणे येथून सुद्धा आपण प्रशिक्षण घेतलं। आपण 1 आंतरराष्ट्रीय आणि 2 राष्ट्रीय स्तरावरचे शोध निबंध आपण प्रसिद्ध केलेले आहेत पुढे। आणि भूलशास्त्रामध्ये ॲनेस्थेशियामध्ये आपण पुढला अभ्यास पण करत आहात, म्हणजेच PhD पण करत आहात। आणि तुम्हाला सायकलिंगची रनिंगची पण हॉबी आहे आणि बांगर सरांना रीडिंगची हॉबी आहे। तर दोघांचं खूप खूप स्वागत आहे। सगळ्यात पहिले आपण एक ध्वनिचित्र फीत पाहूया या विषयासंदर्भात आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करूया। आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील प्रगतीमुळे खूप तीव्र स्वरूपामध्ये असणाऱ्या वेदनांवर आता उपचार करणं सहजपणे शक्य झालं आहे। या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर हे MBBS झाल्यानंतर MD किंवा DNB असतात। त्यानंतर वेदना निवारणामध्ये फेलोशिप केलेले असतात।
बऱ्याच वेळा आपण ऐकतो की काही रुग्णांच्या तीव्र स्वरूपाच्या वेदना या शारीरिक नसून मानसिक असतात. विशेषतः जेव्हा MRI, सिटी स्कॅन किंवा रक्ताच्या तपासण्यांमध्ये काही दोष आढळले नाहीत, तर असा रुग्ण हा मानसिक रुग्ण असल्याचं समजलं जाऊ लागतं. परंतु मित्रांनो, हे आता सिद्ध झालं आहे की वेदना या शरीरातील दोष दाखवत असतात आणि या वेदनांचा उगम शोधून त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला जाऊ शकतो. रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन, रिजनरेटिव्ह थेरपी, काही नसांवरील उपचार पद्धती यासाठी अवलंबाव्या लागतात. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आपल्या आजच्या या विषयावरील तज्ज्ञांकडून. तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे शारीरिक वेदनांचं जे निवारणासाठीचे जे उपचार आहेत, जे पर्याय आपल्याकडे आहेत, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि शुभस्य शीघ्रम श्री गणेश करूया कार्यक्रमाचा. तर रफी साहेबांचं एक गोपी फिल्म मधलं एक गाणं आहे, सुख के सब साथी दुख के न कोई, दुख में न कोई. तर आज आपल्याजवळ पर्याय आहे की दुःख असेल तर त्याला आपण पर्याय उपचार काय आहे त्याविषयी जाणून घेणार आहे. तर पहिला आपण प्रश्न बांगर सरांना विचारूया की हे जे वेदना व्यवस्थापन आहे किंवा वेदना निवारण तज्ज्ञ म्हणजे काय, त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. आणि वेदनाशामक जे पेन किलर जी औषधं असतात त्याचा जास्त प्रयोग होतो का यात, ते त्याविषयी पण सांगा. सर्वप्रथम मी DD सह्याद्रीची टीम, आरोग्य संपदाची टीम, आलोक सर, निखिल सर, प्रेक्षक वर्ग, तुम्हाला माझ्याकडून आणि प्रेक्षकांकडून मी तुमचे आभार मानतो. कारण खरं तर ना साधारणतः 9 जुलै 1984 साली काही वेदना तज्ज्ञांनी, पेन स्पेशालिस्टनी एकत्र येऊन इंडियन सोसायटी ऑफ स्टडी ऑफ पेन ही ब्रँच सुरू केली. आणि त्यामध्ये हा जुलै महिना हा पेन अवेअर वेदना अवेअरनेससाठी आपण वापरला जातो. आणि त्या अंतर्गतच मला आज खूप आनंद होत आहे. खरं तर असं म्हणतात की त्रास किंवा एखादे जर प्रॉब्लेम असेल तर ती शोधाची जननी आहे. आणि तो प्रॉब्लेम फार पूर्वीच्या काळापासून आपल्याकडे आहे, तो म्हणजे वेदना. साधारणतः खूप दिवसापासूनच्या जेव्हा वेदना होतात, युजली आपण पाहतो की काही वेदना अशा असतात की फिजिओथेरपी केल्या तरी कमी होत नाहीत किंवा दुसरे काही पर्याय केला तरी कमी होत नाहीत. मग याच्यासाठी करायचं काय? तर याच्यासाठी त्याचा अभ्यास करून त्या वेदनेचा मूळ शोधून त्याची ट्रीटमेंट शोधून जी एक वैद्यकीय व्यवसाय कार्यरत करतो त्याला आपण पेन स्पेशालिस्ट म्हणतो. आणि खरं तर ही त्याची जननी आहे, विज्ञानाची जननी आहे. साधारणतः याच्यामध्ये हा प्रश्न विचारला जातो की पेन किलर, वेदना झाली म्हणजे पेन किलर द्या, पेन झालं म्हणजे पेन किलर द्या. तर असं आहे का? वेदना ह्या 2 प्रकारच्या असतात. एक नजदीकच्या काळातल्या वेदना म्हणजे ॲक्यूट पेन, आणि एक क्रोनिक पेन म्हणजे साधारणतः महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने ह्या वेदना होत राहतात. तर ह्या युजली जास्त काळाच्या वेदना असतात, त्या पेन किलरला रिस्पॉन्ड करत नाहीत किंवा तात्पुरता रिस्पॉन्स करतात. आणि त्याचं कारण फॉर्च्युनेटली वैद्यकीय क्षेत्राला असं सापडलं की ह्या वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यासाठी कारणीभूत असतात. काही स्नायू कारणीभूत असतात, काही नसा कारणीभूत असतात, शरीरात काही चेंजेस होत असतात, ते वेदनेला कारणीभूत असतात. आणि त्याची ट्रीटमेंट केली की ह्या वेदना ॲटोमॅटिक कमी होतात. ज्यामध्ये क्रोनिक वेदनेमध्ये पेनकिलर जास्त दिवस घेण्याची ॲक्च्युली काहीही गरज नसते किंवा आवश्यकता नसते. रादर नसांच्यावर काम करणारी औषधं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे अडचण आहे, जिथे प्रॉब्लेम आहे, तिथे काम करणारी औषधं वापरली तर ह्या वेदना कमी व्हायला मदत होते. बांगर सर, यालाच एक जोडून असा प्रश्न विचारायचा आहे की पेन मॅनेजमेंट स्पेशलिस्ट म्हणजे वेदना निवारण तज्ज्ञ जे आहेत ते कोणकोणत्या वेदनांवर उपचार देतात, त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. येस, खूप छान प्रश्न विचारलात. ॲक्च्युली आम्ही एका शब्दात असं सांगतो की डोक्यापासून पायापर्यंत होणाऱ्या कुठल्याही वेदना साधारण 1 ते 2 महिन्यापेक्षा जास्त काळ असतील तर वेदना निवारणशास्त्र तुम्हाला, वेदना निवारण तज्ज्ञ तुम्हाला नक्की मदत करू शकतील. उदाहरणार्थ मायग्रेन आहे, चेहऱ्याच्या वेदना आहेत, फेशियल पेन आहेत, सांधेदुखी आहे, मनकेदुखी आहे, मानदुखी आहे, खांदेदुखी आहे, विनाकारण होणारी चेस्ट पेन म्हणजे छातीत दुखी आहे, जिथे हार्टचा किंवा लंगचा काहीही अडचण नाही पण तरी छातीत दुखत आहे, पूर्ण अंगाच्या वेदना होत आहेत, काही ऑपरेशन केल्यानंतर वेदना होत आहेत, काही नसा लहान झाल्यामुळे, काही व्हेसल्स लहान झाल्यामुळे, त्याला आपण व्हॅस्क्युलर डिसीज म्हणतो, जिथे हात आणि पाय निळे पडतात, त्या प्रकारच्या वेदना आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅन्सरच्या वेदना आहेत. ह्या आणि इत्यादी सगळ्या प्रकारच्या टाचदुखीपर्यंतच्या वेदनेवर या शास्त्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीत उपचार केले जाऊ शकतात.
मित्रांनो, सूरज सरांकडे वळूया की ही जी पॅलिएटिव्ह केअर ज्याला आपण म्हणतो किंवा परिहार सेवा म्हणतो, उपशामक सेवा असं म्हणतो, म्हणजे काय आणि ती कोणासाठी उपयोगी आहे त्याविषयी सर आम्हाला सांगा. नमस्कार. परिहार सेवा ही नूतन अशी ही शाखा आहे वैद्यकीय क्षेत्रातली. त्याची सुरुवात झाली 60 ते 70च्या दशकामध्ये. जेव्हा याची सुरुवात झाली तेव्हा जे रुग्ण आयुष्याच्या अंतापर्यंत पोहोचलेले आहेत किंवा ज्यांचा आता मृत्यू समीप आला आहे, अशाच रुग्णांसाठी ही सेवा अगोदर चालू करण्यात आली होती. त्यामध्ये प्रामुख्याने कॅन्सरचे रुग्ण, ज्यांना की वेदना खूप तीव्र प्रमाणात आणि खूप वेळासाठी वेदना होतात, असे कॅन्सरच्या रुग्णांसाठी ही सेवा प्रथमतः सुरू झाली. त्यानंतर हळूहळू कॅन्सरच्या रुग्णांच्या फक्त जीवनाच्या अंताची वाट न पाहता कॅन्सरच्या निदानापासूनच ही सेवा सुरुवात करावी, म्हणजे त्या रुग्णांना जोपर्यंत जे आयुष्य ते उरलेलं आहे ते चांगल्या प्रकारे आणि वेदनाविरहित टाळता येण्यासारख्या सर्व वेदना टाळून जगता यावं, याच्यासाठी पॅलिएटिव्ह केअरची नंतर डेव्हलपमेंट झाली. आता याच्यामध्ये फक्त कॅन्सरचेच रुग्ण येतात का, तर असं नाही. असं कोणताही आजार जो की दुर्धर आहे, आणि दुर्धर म्हणजे ज्या आजाराचं निदान झाल्यानंतर त्या रुग्णाचा मृत्यू साधारणतः त्याच आजाराच्या कारणाने होतो, इतर कारणाने होण्याची शक्यता कमी असते, असा कोणताही आजार असेल ज्यामध्ये वेदना आहे किंवा डिसेबिलिटी किंवा दुर्बलता आहे की ज्याच्यासाठी त्या पेशंटला पूर्ण उरलेलं आयुष्यभर काहीतरी मदतीची गरज लागणार आहे, वैद्यकीय मदत असेल किंवा शुश्रूषा असेल, त्याची गरज त्या रुग्णासाठी लागणार आहे, तर अशा सर्व आजारांमध्ये पॅलिएटिव्ह केअरचा गरज पडते. त्याच्यामध्ये हार्ट फेल्युअरचे पेशंट असू शकतात, लंग फेल्युअरचे असू शकतात, किडनी फेल्युअरच्या सुद्धा पेशंटला परिहार सेवा उपयुक्त आहेत. आणि परिहार सेवांमध्ये फक्त कॅन्सर किंवा एंड ऑफ लाईफ केअर जे म्हणतो आपण की मृत्यूच्या जवळ, बरोबर, ते नसून जेव्हा जेव्हा पेशंटला मध्ये मध्ये गरज पडते, निदान झाल्यापासून आजार बळावला, वेदना बळावल्या, मग त्यांना आपण परिहार केंद्रामध्ये घेतो. त्याच्यानंतर त्यांच्यावरती उपचार करतो, बरे होतात, रुग्ण घरी जातात. परतही अशी वेळ येऊ शकते की त्यांना परत एकदा गरज पडेल. तर जेव्हा जेव्हा गरज पडेल, आणि फक्त वेदनाच नाही, त्याच्या व्यतिरिक्त बाकीही आजार असतील, म्हणजे समजा एखाद्या रुग्णाला कॅन्सरमुळे खायला अडचण येत असेल, अन्ननलिकेवरती दाब पडून अन्न घेता येत नसेल, तर त्यासाठी नळीत बसवणे, त्या नळीतून अन्न देणे पेशंटला, त्याच्यानंतर दुसरा काही मार्गाने त्याच्या वेदना कमी करता येतील का, त्याच्यामध्ये शस्त्रक्रिया आली किंवा केमोथेरपी, टार्गेटेड केमोथेरपी, रेडिओथेरपी ज्याला म्हणतो आपण, बरोबर, ह्या सर्व सेवा ह्या आपल्या पॅलिएटिव्ह केअरच्या अंतर्भूत होतात. फारच छान उत्तर दिलंय सूरज सरांनी. बांगर सरांकडे वळूया आणि मायग्रेन विषयी तुम्ही आता चर्चा केली की त्याविषयी थोडं मला सांगा. अर्धशिशी आपण ज्याला म्हणतो, त्याची लक्षणं काय आहेत, कारणं काय आहे, कसा टाळता येईल आणि उपचार काय, त्याविषयी थोडं आम्हाला सांगा सर. ॲक्च्युली पेन क्लिनिकमध्ये मायग्रेन ही एक अत्यंत कॉमन गोष्ट आहे की डोके दुखतंय आणि ते पेशंट्स आपल्या पेन क्लिनिकमध्ये येतात. डोकेदुखीची जी खूप सारी कारणं आहेत, त्यापैकी मायग्रेन हे एक कारण आहे ज्यासाठी पेशंट्स क्लिनिकमध्ये व्हिजिट करतात. मायग्रेन म्हणजे ज्याला आपण अर्धशिशी असं म्हणतो. अर्धशिशी म्हणजे अर्ध्या बाजूचं डोकं दुखायला लागतं, कुठल्याही एका बाजूचं डोकं दुखायला लागतं. साधारणतः ते काही मिनिटापासून ते काही दिवसापर्यंत जाऊ शकतं आणि हे पेन कंटिन्युअस असतं, सलग असतं. जे पेन सुरू होत असताना पेशंटला त्रास होऊ शकतो, ज्याच्यामध्ये लाईटचा त्रास होतो, आवाजांचा त्रास होतो. युजली ह्या मायग्रेनचं डायग्नोसिस करण्यासाठी आपल्याला टेस्टची आवश्यकता नसते, कारण साधारणतः MRI किंवा बाकीच्या सगळ्या टेस्ट असतात त्या मायग्रेन्समध्ये नॉर्मल येतात. याच्यामध्ये जेव्हा पेशंटची डिटेल खोलात जाऊन प्रश्नोत्तर विचारले जातात तेव्हाच त्याचं उत्तर मिळतं. याला क्लिनिकल डायग्नोसिस आपण म्हणतो. बऱ्याच पेशंटला काही ट्रिगर्स असतात, म्हणजे काही खाल्ल्यानंतर, शारीरिक किंवा मानसिक ताण आल्यानंतर, जागरण केल्यानंतर, काही जणांना परफ्यूमचा वास आल्यानंतर, अशा कुठल्याही गोष्टीने मायग्रेन ट्रिगर व्हायला लागतं. जर अशा लोकांना अर्धशिशी असेल, जे ट्रिगर होत असेल आणि बाकीचं काहीही कारण सापडलं नाही, तर त्याला मायग्रेन असं समजलं जातं. बाकीचे जे डोकेदुखीचे कारणं आहेत, फॉर एक्झाम्पल हेडेक, ते दोन्ही बाजू, टेन्शन हेडेक म्हणजे स्ट्रेसमुळे असणारं हेडेक, ते दोन्ही बाजूला असतं. काही वेळा मानेच्या वरच्या भागातल्या मणक्यामुळे सुद्धा अर्ध्या बाजूचं डोकं दुखतं, पण ते डोकं एका अर्ध्या बाजूला फिक्स असतं. मायग्रेनमध्ये ते दोन्ही बाजूला दुखू शकतं. तर साधारणतः आपल्याला पेशंटची हिस्ट्री विचारली, पेशंटच्या चौकशी केली की आपल्याला लक्षात येतं की हे मायग्रेन आहे किंवा हे मायग्रेन नाही.
आता मायग्रेनच्या ट्रीटमेंटमध्ये सर्वसाधारणपणे 2 गोष्टी येतात. एक, आपण हे प्रिव्हेंट कसं करायचं, मायग्रेन आपल्याला त्रास कमी कसा करायचा, होऊच द्यायचा नाही. आणि दुसरा झाला तर त्रास त्याला टाळण्यासाठी काय काय उपचार केले जाऊ शकतात. प्रिव्हेन्शन हे अगदी सोपं आहे. आपल्याला ज्या गोष्टीचा त्रास होतो त्या गोष्टी पेशंटने स्वतः शोधाव्यात आणि त्या गोष्टी टाळाव्यात, म्हणजे मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता कमी असते. परंतु बऱ्याचदा हे कधी कधी शक्य होत नाही किंवा काही गोष्टी टाळून सुद्धा पेशंटना त्रास व्हायला लागतो. आणि हा त्रास जर मायग्रेनचे अटॅक्स पुन्हा येत असतील तर पेन किलर शिवाय काही औषधं आपण देतो की त्या नशांना शांत करतात. आणि ही औषधं मायग्रेनच्या अटॅकच्या मध्ये घ्यायची असतात, जेणेकरून नर्व्स ह्या शांत होतात आणि मायग्रेनचा अटॅक येत नाही. आता जर ह्या औषधांच्याही वरती पेशंट्सना कमी होत नसेल मायग्रेन, तर आपण ट्रीटमेंट करतो IMS त्याला म्हणतो, किंवा इंट्रामस्क्युलर स्टिम्युलेशन. छोट्याशा ज्या निडल्स असतात त्या आपण डोक्याच्या त्या भागात टाकतो ज्या भागात दुखतं आहे. आणि ह्या निडल्स तिथे काही केमिकल चेंजेस करतात, काही तिथल्या स्नायूमध्ये चेंजेस करतात, जेणेकरून मायग्रेन हे आपल्याला कमी करता येतं. आणि ही वीकली ट्रीटमेंट, आठवड्यातून करावयाची ट्रीटमेंट असते. काही पेशंट्सला बोटॉक्स इंजेक्शन पण दिली जातात, ज्याचा परिणाम साधारण 4 महिने ते वर्षापर्यंत छान राहू शकतो. बोटॉक्स इंजेक्शन्स तिथे काही चेंजेस करतात, ज्यामुळे मायग्रेन कमी होतं. आणि काही विशिष्ट प्रकारचे जे पेशंट्स असतात त्यांना ह्या दोन्ही जर उपचार पद्धतीला त्यांनी रिस्पॉन्ड केला नाही, तर आपण त्यांना ज्या नसा असतात ज्यांच्यामुळं शरीरात पेन होतं त्या अवयवाला नस असं म्हटलं जातं, तर त्या नसांना सोनोग्राफीमध्ये, CT स्कॅनमध्ये किंवा कंटिन्युअस एक्सरेमध्ये बघून आपण ती नस शोधतो आणि त्या नसेला काही ट्रीटमेंट देतो. रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजन किंवा काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक चेंजेस, पल्स रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजन असं म्हणतो, की ज्याच्यामुळे त्या नसांच्याच चेंजेस होऊन मायग्रेन हे कंट्रोल करायला फार छान मदत होते. फारच छान उत्तर दिलं सर. मायग्रेनविषयी मित्रांनो आपल्याला छान माहिती मिळालेली आहे. आता आपण परिहार जी सेवा आहे किंवा पॅलिएटिव्ह केअर ज्याला आपण म्हणतो त्याविषयी अजून जाणून घेऊया सूरज सरांकडून. सूरज सर, ही जी पॅलिएटिव्ह केअर जी असते तर ती कोण पुरवतं, म्हणजे नर्सिंग स्टाफ पुरवतं का कुटुंबियांचा पण त्यात वाटा असतो का अजून कोणी त्या टीममध्ये सामील असतं, त्याविषयी थोडं आम्हाला मार्गदर्शन करा. परिहार सेवा ही एक टीम असते ज्याच्यामध्ये डॉक्टर असतात. काही टीम्समध्ये तुम्ही जसं म्हटले तसं नर्स लीड टीमसुद्धा असतात. तर प्रामुख्याने डॉक्टर, एक नर्स, समुपदेशक असतात यामध्ये, कारण कॅन्सरच्या सोबतच बरेचसे मानसिक त्रास असतो त्याच्यासोबत जोडून आलेला. त्याच्यामुळे समुपदेशकही असतात त्या टीममध्ये. लागलं तर अतिविशेष उपचार तज्ज्ञ जसे की कॅन्सर तज्ज्ञ असतात ते काही वेळेस ह्या टीममध्ये असू शकतात. आपले फिजिओथेरपीचे तज्ज्ञ आहेत ते असतात त्या टीममध्ये. आणि डायटिशियन्सचाही सल्ला बरेचदा घेतला जातो, कारण कॅन्सरच्या रुग्णांना कसं जेवण द्यावं किंवा त्यांच्या गरजेप्रमाणे कसं देता येईल हे पण पाहायला लागतं, ते याच्यामध्ये असतात. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे रुग्णांचा नातेवाईक, की ज्याला आपण केअरटेकर म्हणतो, की जो रुग्णासोबत कायमस्वरूपी असतो, तो ह्या टीमचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्याचबरोबर रुग्णाच्या कुटुंबातले इतर कोणी व्यक्ती असेल किंवा समाजामधील व्हॉलंटियर कोणी असतील की जे हेल्प करू शकतात, हे सुद्धा ह्या टीमचा एक भाग असतात. ही जी परिहार सेवा आहे किंवा पॅलिएटिव्ह केअर आहे ही एका व्यक्तीनं देण्यासारखी नाही आहे, कारण कॅन्सरचे रुग्ण आहे त्यांच्या गरजा फार विविध असतात आणि खूप वेळासाठी, खूप काळासाठी पेशंट ह्या त्रासामधून जात असतो. तर तो सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी आपल्याला अलग अलग एक्सपर्टीज घ्यायला लागतात. त्याच्यामध्ये टीमवर्क खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी हे सर्व लोक. इथे थोडंसं आपण थांबूया. या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे, फोन घेऊया. निपाणीहून फोन आहे शिवानंदजींचा. नमस्कार शिवानंदजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार साहेब, निपाणी. स्वागत आहे कार्यक्रमात. येस येस येस. मी सध्या बघतो की कायम बघतो की नाही, जे वयस्कर लोक असतात त्यांचं पाठीचं कणा जे आहे त्यांचं झीज झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं दुखणं वगैरे कंटिन्यू सुरू असतो. काही ठिकाणी तर गुडघ्याचं दुखणं असतं ते कंटिन्यू सुरू असतं. मग त्यासाठी त्यांनी लोक ऑपरेशन करतात, वेदनाशामक गोळ्या वगैरे घेतात, तरी सुद्धा त्यांचा असं प्रॉब्लेम सुरू असतोय. मग काही वेळा डॉक्टर लोक म्हणतात की त्यांचं कॅल्शियम कमी झालं असते, त्यामुळे हार्ट झीज झाल्यामुळे असं होतंय म्हणतात त्यांनी. मग हे कंटिन्यू कमी करण्यासाठी काय केले पाहिजे, कुठली गोळी घ्यायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे विचारायचं साहेब. बरं शिवानंदजी, गोळी नाही सांगता येणार, बघूया आपल्याला सर काय सांगतायत. बांगर सरांपासून सुरुवात करूया. येस शिवानंदजी, तुम्ही अगदी अत्यंत उपयुक्त
खूप कॉमन आणि समाजात सगळ्या स्तरांच्यावर असलेली अडचण विचारली आहे, त्याबद्दल प्रथमतः तुमचे आभार. बऱ्याचदा वयानुसार पेशंट्सला पेन व्हायला लागतं. ते तुम्ही जो प्रश्न विचारला तो मणक्याविषयी गुडघ्याविषयी, तो मणक्याविषयी गुडघ्याविषयी नाही, शरीरातल्या प्रत्येक भागात त्यांना पेन व्हायला लागतं. आणि याचं बऱ्याचदा कारण असं असतं की जी झीज होत आहे ती झीजेमुळं काही विशिष्ट परिणाम होतात, काही वेळा कॅल्शियम कमी असतं आणि त्यामुळे हे वेदना व्हायला लागतात. अर्थात याला ऑपरेशन करून किंवा काही पेनकिलरने तात्पुरता परिणाम होतो, पण कधी कधी ऑपरेशन करणं हाही पर्याय नसतो. मग अशा वेळी काय केलं जावं? युजली आपण काय करतो, मी सांगितल्याप्रमाणे की समजा आपण उदाहरण घेऊया, तुम्ही सांगितलेलं की मणका दुखतोय किंवा पाठ दुखते आहे, तर पाठीचे मणके एकमेकांच्यावर वेगवेगळ्या सांध्याने बसलेले असतात आणि त्या दोन मणक्याच्या मध्ये गादी असते. तर आपल्याला, आणि बऱ्याचदा ह्या पेशंटचे MRI नॉर्मल असतात किंवा MRI मध्ये काही अडचणी असतात ज्या तुमच्या त्रासाच्या संलग्न नसतात. आपल्याला त्याच बघायच्या असतात ज्या तुमच्या त्रासाच्या संलग्न आहेत. तर आपल्याला पेशंटची तपासणी केल्यानंतर हे लक्षात येतं की त्या मणक्यातल्या सांध्यात प्रॉब्लेम आहे, त्या दोन मणक्यामधल्या चकतीत प्रॉब्लेम आहे का ती नस दबलेली आहे. आणि ज्या ठिकाणी उदाहरणार्थ जर सांध्यात प्रॉब्लेम, आणि हे आपण डायग्नोस कसं करतो तर क्लिनिकल एक्झामिनेशन किंवा अशा रुग्णांना जेव्हा एक्झामिनेशनच्या फाइंडिंगमध्ये आपल्याला समजतं की सांध्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तर तिथे आपण एक छोटंसं त्या सांध्यामध्ये सोनोग्राफी किंवा एक्सरेमध्ये बघून इंजेक्शन देतो. पेन कमी झालं म्हणजे तो सांधा यांचा कारणीभूत आहे आणि त्या सांध्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजन असं म्हणतात. ते आपण पाठीच्या बाबतीत करतो. युजली या वयामध्ये फॅसेट जॉईंट एक मोठी अडचण असते आणि फॅसेट जॉईंट रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजन नंतर ह्या बऱ्याच साऱ्या पेशंटचं पेन कमी होतं. दुसरा भाग झाला तुम्ही विचारला गुडघेदुखीबद्दल. हा पण अत्यंत छान प्रश्न आहे. गुडघेदुखीच्या स्टेजेस असतात, गुडघ्यात वयानुसार होणाऱ्या चेंजेसच्या स्टेजेस असतात. स्टेज 1 पासून ते साधारणतः 4-5 पर्यंत. आता जर लवकर आपल्याला लक्षात आलं या वयात की सांध्याला अडचण आहे, तर 2 पद्धतीत ट्रीटमेंट केली जाते. अर्थात तुम्ही कॅल्शियम आणि काही गोळ्यांच्या बद्दल तर आपल्याला आहेतच, पण 2 पद्धती ट्रीटमेंट केली जाते. एक जॉईंटमध्ये ऑइल व्हिस्को सप्लिमेंटेशन आपण टाकतो आणि दुसरं काही आत्ता असा एक एव्हिडन्स तयार होतो आहे की रिजनरेटिव्ह थेरपी म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा किंवा अदर रिजनरेटिव्ह थेरपीज, स्वतःचं पेशंटचं ब्लड काढून ते प्रोसेस करून त्या ब्लडमधला पार्ट गुडघ्यात जर टाकला तर ह्या गुडघ्यामध्ये झीज झालेली भरून यायला मदत होते आणि पेशंटच्या कंडिशननुसार ही बऱ्याच काळापर्यंत चालू शकते. आता ह्याच्या पुढचे 2 कॅटेगरीचे पेशंट्स राहतात गुडघेदुखीसाठी की ज्यांची सांध्याची झीज ही फार पुढे गेलेली आहे. अशा पेशंट्सना गुडघा बदलणं हा एक छान पर्याय आहे आणि तो उत्तम पर्याय आहे. परंतु वयाचा विचार करता 80 वय आहे, समजा काही रुग्ण असे आहेत की 80 वय आहे आणि भूल द्यायला रिस्क आहे, हार्टचं फंक्शन कमी आहे, 20% आहे, 25% आहे आणि भुलीमध्ये रिस्क असेल. आता भूलही फार सेफ झालेली आहे, पण जर रिस्क असेल तर अशा पेशंटना गुडघ्याला जाणाऱ्या नसेंना आपण कूल रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजन नावाची ट्रीटमेंट करतो, ज्यामध्ये ह्या वेदना त्यांच्या साधारणतः 2 वर्षापर्यंत कमी व्हायला मदत होते. ह्या तिसरे कॅटेगरीचे पेशंट असतात की गुडघ्यांचं संध्यारोपण झालेलं आहे, सांध्याचं रोपण झालेलं आहे, साधारणतः 5 ते 6% लोकांच्यामध्ये होतं, पण तरीसुद्धा गुडघ्यात दुखत आहे आणि गुडघ्याचं सांधेरोपण उत्कृष्टपणे झालेलं आहे, त्याच्यामध्ये काहीही अडचण नाही. अशा पेशंट्सना सुद्धा रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजनने फार छान पद्धतीत पेन, त्यांच्या वेदना आपल्याला कमी करता येतात. फारच सुंदर उत्तर दिलं सर. सूरज सर, तुम्ही काय सांगणार? पहिल्या प्रश्नाचं उत्तर अर्धवट राहिलं होतं, त्याच्याबद्दल बोलतो. यामध्ये रुग्णांचे नातेवाईकांचा जो महत्त्वाचा भाग तुम्ही विचारला की त्याचा काय भाग आहे परिहार सेवांमध्ये, तर तज्ज्ञांनी जे काही ट्रीटमेंट सुरू केलेले आहेत, उपचार सुरू केलेले आहेत, त्याच्यामध्ये वेळच्या वेळी औषध देणे, त्याच्यानंतर पेशंटची ड्रेसिंग करणे, अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये मालिश करणे पेशंटच्या पायांना, हातांना, की जेणेकरून मसल स्टिफनेस होणार नाही, ज्याच्यामुळे वेदना अजून वाढू शकतात. सांध्यांना मसाज करणे, सांध्यांमध्येही स्टिफनेस होऊन त्याच्यामुळे पेन होऊ शकतो. नंतर जेवण देण्यासाठी कोणत्या प्रकारचं जेवण द्यावं, ह्या सर्व गोष्टी तज्ज्ञांकडून शिकून घेऊन पेशंटचं जे केअरटेकर आहे किंवा नातेवाईक आहे जो पेशंटसोबत कायम असतो, हे सर्व गोष्टी ते करू शकतात. आणि एकदा पेशंट कॅन्सर निदान झालं की त्याच्यानंतर तो कायमस्वरूपी हॉस्पिटलमध्ये किंवा रुग्णालयात किंवा पॅलेटिव्ह सेंटरमध्येही ठेवला जाऊ शकत नाही, कारण महिनोन महिने याच्यामध्ये जातात किंवा वर्षही जाऊ शकतं. आणि प्रत्येक वेळेस तो जो काळजी घेणारा व्यक्ती आहे त्याला आपलं सर्व काही नोकरी असेल, त्याचं काही कामधंदा असेल, तो सोडून हॉस्पिटलमध्ये राहता येणं शक्य नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी छोट्या गोष्टी आहेत ज्या शिकून ते घरी करू शकतात आणि ज्यामुळे पेशंटचा त्रास खूप प्रमाणात वाचू
असू शकतो आणि त्यातूनही जेव्हा वेदना बळावतील तेव्हा ते परत तज्ज्ञांकडे घेऊन येऊ शकतात आणि परत त्याच्यावरती उपचार करून परत घरी घेऊन जाऊ शकतात. धन्यवाद. फारच सुंदर. आणि शिवानंदजींनी जो प्रश्न विचारला त्यात काही उत्तरात भर घालायची आहे का? नाही, सरांनी सरांनी सांगितलं आधी उत्तमरित्या सरांनी त्याचं Yes, उत्तर दिलेलं yes, आहे. yes. एकदमच छान सर. दोन्ही आपल्याला जे डॉक्टर आहेत ते छान माहिती देतात, परिहार सेवेविषयी माहिती देतात, वेदनेचं शमन कसं करायचं आहे त्याविषयी, आणि तुम्ही जे प्रश्न विचारतायत, छान प्रश्न विचारतायत, त्याच्यामुळे या क्षेत्रात चाललेलं संशोधन याविषयी पण आपल्याला कळतंय. तर असंच आम्हाला फोन करून आपले प्रश्न विचारा. इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आज आपला विषय आहे वेदनाचं शमन कसं करायचं, वेगवेगळे पर्याय काय आपल्यासोबत आहेत, आणि त्याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला पुण्याहून डॉक्टर खास आलेले आहेत, डॉक्टर बांगर सर आणि डॉक्टर सूरज जाधवर सर. तर सुरुवात करूया डॉक्टर बांगर सरांकडून की आजकाल तरुण वर्गामध्ये मानदुखी किंवा खांदेदुखीची काही साथ वगैरे आली का सर? कारण आपण बघतो बरेच वेळा ह्या कंप्लेंट्स घेऊन येतात, किंवा आम्ही वृत्तपत्र वाचतो तेव्हा टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणून एक काही वाचनात येतं. त्याच्याविषयी सांगा, त्याचं निदान कसं करायचं, तो कसा टाळायचा आणि उपचार. जरा मोठा प्रश्न विचारला पण तुम्ही छान सांगताय तर डिस्टर्ब नको म्हणून प्लीज. टेक्स्ट नेक सिंड्रोम. टेक्स्ट करण्यामुळे नेकमध्ये आलेल्या प्रॉब्लेमला जे नाव दिलं गेलेलं आहे त्याला म्हणायचं टेक्स्ट नेक सिंड्रोम. टेक्नॉलॉजी जसं ब्लेसिंग आहे तसं टेक्नॉलॉजीने काही प्रॉब्लेम्स पण येत आहेत, आणि हे प्रॉब्लेम्स अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांना येत आहेत. टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणजे काय होतं, युज्युअली आपल्या डोक्याचं वजन साधारणतः एक 5-6 किलो असतं. बरोबर. आणि आपल्या मनका जो असतो, सर्व्हायकल स्पाईन जो असतो, इथला मानेतला स्पाईन, त्याचा अँगल जो असतो तो पाठीमागे असतो, म्हणजे पुढच्या बाजूला तो बेंड झालेला असतो. राईट. ही नॅचरल आणि नॉर्मल पोझिशन आहे. आता तुम्ही विचार करा, लहान मुलगा आजूबाजूला बघितलं ना, कुठल्याही ऑफिसमध्ये आपण जा, कुठेही जा, कुठल्याही ठिकाणी जिथे लोक आहेत, जिथे कुठल्याही वर्गातली लोक आहेत तिथे गेलं ना, तर सगळी 90% लोक हे मोबाईलवर तासन तास बसलेली आढळतात. मोबाईलवर तासन तास. हे का बोललो मी ना, हे कळतच नाही आपल्याला मोबाईलमध्ये बघताना किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करताना लॅपटॉपच्या. आपला अर्धा तास कसा झाला, 1 तास कसा झाला हे कळतच नाही. त्यावेळी आपण आपल्या शरीरात काय करत असतो ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे हा सिंड्रोम सोपा होऊन जाईल आणि टाळायचे उपचार पण करतील. मी सांगितलं की पाठीचा मनका पाठीमागच्या बाजूला असतो, म्हणजे पुढच्या बाजूला बेंड असतो. जेव्हा मान आपण खाली वाकवतो तेव्हा आपण हे डोकं सरळ नाही तर पुढच्या बाजूला बेंड करतो. म्हणजे तुम्ही विचार करा, एक्झॅक्टली उलटं जसं असायला हवं तसं. डोक्याचं वजन आहे 5 किलो आणि दर 15 डिग्रीला साधारणतः सेंटरला, आपल्या मणक्याच्या सेंटरला एक 10 ते 15 किलोचं वजन वाढत राहतं. म्हणजे 5 किलो आहे, जर मी 15 डिग्री वाकवली माझी मान, तर माझ्या मणक्यावर आत्ता यावेळी साधारणतः एक 10-15 किलोचा लोड पडलाय. अजून वाकवली मान तर अजून 15-20 किलोचा लोड पडलाय. म्हणजे मनका 5 किलोचं वजन सहन करावं त्याने, तर तो मनका काय करतोय आता 40-40 किलोचं वजन सहन करतोय. किती वेळेसाठी करतोय तो आपल्याला माहित नाही. हा प्रश्न तुम्हाला विचारा का, तुमचा मनका किती वेळेसाठी हे सहन करतोय. कदाचित कुणाचं उत्तर असेल 20 मिनिटं, कुणाचं उत्तर असेल तास 2 तास. यावेळी काय होतं, यावेळी काही चेंजेस होतात. सुरुवात होते स्नायूपासून. काही स्नायू असतात जे साधारणतः डोक्याच्या ह्या भागातून मानेपासून खांद्याला येतात आणि तसेच पाठीमागे खाली जातात. सुरुवातीला या स्नायूंच्यावर ताण यायला लागतो आणि ते दुखायला लागतात. इनिशियली हे सांधे, ही जे पेन आहे ते पेन किलर, मसल रिलॅक्संटला रिस्पॉन्ड करतात, पण नंतर रिस्पॉन्स करायचं बंद करतात. याच्या पुढच्या स्टेजमध्ये मणक्याच्या सांध्यावर ताण यायला लागतो. ते सांधे एक्झॅक्ट अपोजिट डिरेक्शनमध्ये प्रेस झालेले असतात, त्याच्यामुळे त्यांच्यावर ताण व्हायला लागतो आणि त्याला फॅसेट जॉईंट ऑर्थोपॅथी म्हणतात. त्याच्या पुढच्या स्टेजमध्ये आपल्या मणक्याची जी डिस्क आहे, जी चकती आहे, तिच्यावर कंटिन्युअस दाब यायला लागतो आणि कंटिन्युअस दाब येऊन येऊन ती डिस्कमधलं मटेरियल बाहेर येऊन ते नसांच्यावर दबलं जाऊ शकतं आणि हाताला मुंग्या यायला येऊ शकतात. याला म्हणायचं टेक्स्ट नेक सिंड्रोम. आणि
येस, या टेक्सनेक सिंड्रोमचा आत्ता ना इपिडेमिक झाला आहे. घराघरात, प्रत्येक घरात, प्रत्येक ऑफिसमध्ये कमीत कमी 30 ते 50% लोक या क्षणाला याने सफर होत आहेत. हे करताना काळजी काय घ्यायची? किंवा काही लोक लॅपटॉप समोर असतात, कॉम्प्युटर समोर असतात, त्यांची स्क्रीनची हाईट कमी असते, त्याच्यामुळे त्यांना मान खाली वाकून पाहायला लागतं. अशा लोकांनी काळजी काय घ्यायची आहे? एक म्हणजे जेव्हा तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर कराल तेव्हा तो साधारणतः 20-30 मिनटं झाल्यानंतर एक 5-10 मिनटं स्ट्रेचिंग करा. अव्हॉइड करता आलं तर ते सगळ्यात उत्तम. नाही अव्हॉइड करण्यात आलं तर काही वेळेनंतर तुम्ही स्ट्रेचिंग करा. मोबाईलवर जर थोडा वेळ घालवायचा असेल आणि तुम्ही जर घरी असाल तर युजली पालथं झोपून मोबाईल पाहावा. म्हणजे काय होतं, आपली मान ऑटोमॅटिकली वरच्या बाजूला येते आणि एक नॅचरल पोझिशनमध्ये येते. पण हे ऑफिसमध्ये शक्य नसतं, घरी हे शक्य होऊ शकतं. स्क्रीनची हाईट, तुमच्या लॅपटॉपच्या किंवा मोबाईलची जी स्क्रीन आहे त्याची हाईट साधारणतः आपल्या डोळ्याच्या नजरेसमोर असावी, जेणेकरून आपली मान सरळ स्पष्ट ताठ राहावी. हे झालं प्रिव्हेन्शनसाठी. पण आता असे काही पेशंट्स असतात की ज्यांना हे ऑलरेडी सुरू झालं आहे. पेनकिलर, मसल रिलॅक्संट, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी याने हे पेन कमी होत नाही आहे. तर ह्याच्या टप्प्याटप्प्याने आपण ट्रीटमेंट करतो. पहिला टप्पा अर्थात फिजिओथेरपी आणि अर्गोनॉमिक म्हणजे बॉडीची पोश्चर करेक्ट करून त्यांना फिजिओथेरपिस्ट आपली मदत करतात, जेणेकरून जे मानेचे स्नायू आहेत ते बळकट होतील. याने जर कमी नाही झालं तर दुसरी थेरपी असते. फक्त स्नायूच अफेक्ट असतील तर आपण त्या स्नायूंना IMS म्हणजे निडलिंग करतो आणि ते रिलॅक्स होतात. यानेही जर ते पेन कमी झालं नाही तर मानेचा एक्सरे आणि MRI आपल्याला मणक्याचा करून घेणं आवश्यक असतं. MRI मध्ये ज्या पद्धतीचं फाइंडिंग येतं त्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट करतो. पण युजली तरुण वर्गामध्ये या फॅसेट जॉईंटला आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे की एक्सरेमध्ये बघून किंवा सोनोग्राफीमध्ये बघून आपण त्या फॅसेट जॉईंटला काही इंजेक्शन्स देतो आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंट करतो. याच्यानंतर ही ट्रीटमेंटच करून नुसतं उपयोग नसतो, याच्यानंतर यांना अर्गोनॉमिक करेक्शन दिलं जातं आणि ज्याचा रिलीफ हा लॉंग टर्म राहतो. ह्याच्या पुढे जाऊन जर मणक्यातली चकती दबली असेल आणि त्याने दाब दिला असेल तर त्या चकतीला काही इंजेक्शन द्यायला लागू शकतात आणि अगदी तुरळक पेशंट्समध्ये ऑपरेशन पण करायला लागू शकतं. पण ऑपरेशन घाबरत नाही आहे, पण ऑपरेशन करायला लागण्याची संख्या ही फार कमी आहे. युजली रेडिओ फ्रिक्वेन्सी किंवा त्या इंजेक्शनाने बऱ्याच पेशंट्समध्ये हा फरक पडतो. बांगर सरांनी एकदम छान आपल्याला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. याच्यावर एक गाणं पण आठवलं महेंद्र कपूरजींचं, न सर झुका के जिओ और न मुंह छुपा के जिओ. तर मित्रांनो, आता एकादशी पण येते आहे, तर एकादशीचा उपवास तर आपल्याला करायचाच आहे. सोबत मोबाईल फोनचा पण वापराविषयी आपण उपवास केला पाहिजे, याच्यातून आपल्याला कळत आहे. तर आता वळूया आपण डॉक्टर सूरज यांच्याकडे. आणि हे जे परिहार केंद्र विषयी तुम्ही आम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये आणि रुग्णाश्रम याच्यामध्ये काय फरक आहे त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. तर त्याच्यापासून सुरुवात करूया, प्लीज सांगा. रुग्णाश्रम किंवा हॉस्पिस ज्याला म्हणतात, ते म्हणजे जेव्हा पेशंट असं दुर्धर आजाराने त्रासलेला असतो आणि तो आता जीवनाच्या अंतापर्यंत पोहोचलेला आहे, त्या पेशंटला ॲडमिट करण्यासाठी हॉस्पिसेस असतात. हे पाश्चिमात्य देशाकडून आलेली गोष्ट आहे. त्यांच्याकडे असे शुश्रूषा करण्यासाठी असे हॉस्पिसेस असतात. आपल्याकडे असे हॉस्पिसेस फारसे नाही आहेत. पॅलेटिव्ह केअरमध्ये किंवा पॅलेटिव्ह केअर सेंटरमध्ये रुग्णाला फक्त ॲडमिट करून शुश्रूषा करण्यापेक्षा त्याच्या रोगाव्यतिरिक्त त्या रुग्णाला काय जे काही त्रास असतील, म्हणजे वेदना असतील किंवा चालता येत नाही किंवा इतर काही वेदना असतील, खाता येत नाही, काही जे काही त्रास असतील, मानसिक त्रास असेल त्याला, की आपल्याला कॅन्सर झाला त्याच्याबद्दल त्याला वाईट वाटत असेल, त्याला दुःखी वाटत असेल, गिल्टी फिलिंग येत असेल, किंवा घरच्या लोकांना जो रुग्णाची काळजी घेतो तो रुग्णासोबत आहे, तो स्वतःहून त्या रुग्णाची काळजी घेण्यासाठी आला आहे की त्याला बाय डिफॉल्ट म्हणजे काही घरातली स्त्री आहे म्हणून किंवा काही कारणाने तिला त्या रुग्णाची काळजी घ्यायला लागत असेल आणि वर्षानुवर्ष असं चालत असेल तर त्या रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीची सुद्धा काळजी या पॅलेटिव्ह केअरमध्ये घेतली जाते. तर असा हा त्याच्यामध्ये मुख्यतः फरक आहे की पॅलेटिव्ह केअरमध्ये सर्वांगीण काळजी घेतली जाते रुग्णाची, रुग्ण हा केंद्रस्थानी धरून, आणि एक पूर्ण टीम त्या रुग्णाची काळजी घेण्यासाठी आहे. आणि त्या रुग्णाची काळजी फक्त तो आजारी आहे तोपर्यंत किंवा तो रुग्ण जाईपर्यंतच नाही, तर तो रुग्ण गेल्याच्या नंतर सुद्धा त्या रुग्णाच्या नातेवाईकांना, त्या रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तींना त्यांच्याकडेही लक्ष दिले जातं. त्यांना सुद्धा मदत केली जाते, त्यांना पुनर्वसनाची सुद्धा मदत केली जाते, त्यांना दुःखातून सावरण्यासाठी मदत केली जाते.
त्यांना त्यासाठी काउन्सिलिंग सेशन करू शकतात किंवा ते मदत घेऊ शकतात. आणि आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कुणीतरी तुमच्या सोबत आहे या सर्व अवघड अशा प्रवासामधून जाण्यासाठी, की एक मदतीचा हात किंवा एक खंबीर साथ त्या रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना देण्याचं काम हे पॅलिएटिव्ह केअर सेंटर करतात. फारच छान तुम्ही सांगितलं सर. इथे मला वपू काळेंचं एक वाक्य आठवतं की अंत आणि एकांत याच्यामध्ये माणूस जास्त एकांताला घाबरतो. तर पुढचा प्रश्न असा आहे की परिहार सेवा केंद्रामध्ये जेव्हा व्यक्ती येतो तेव्हा असं आहे का की व्यक्तीला की सोडूनच दिल्यासारखं आहे का, असे विचार येतात का की मला सोडलंय असं वाटतं का पेशंटना? तर त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. अगदी छान प्रश्न आहे हा, की परिहार सेवा म्हणजे आपण याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की आपण रुग्णाचं आयुष्य वाढवण्यासाठी किंवा जो कॅन्सर किंवा जो आजार आहे तो कमी करण्यासाठी आपण औषधोपचार करत नाही. आपण जे औषधोपचार करतो रुग्णासाठी तो त्याचा पूर्ण त्रास कमी करण्यासाठी करतो. जेव्हा आपण असं म्हणतो की रुग्ण बरा करण्यासाठी आपण करत नाही, तेव्हा मग रुग्णांना, नातेवाईकांना आणि ऐकणाऱ्या कुणालाही असं वाटू शकतं की मग हे रुग्णाला सोडून दिल्यासारखं आहे. पण ॲक्च्युली त्याच्या पूर्ण उलट आहे, की जरी हा आजार बरा होऊ शकत नसेल तरीसुद्धा त्याच्या आजारासोबत जगण्यासाठी पेशंटचा जे काही करता येईल ते सर्व काही केलं पाहिजे. म्हणजे त्या आजारापासून जो होणारा त्रास आहे, जो टाळता येण्यासारखा त्रास आहे, तो 100% आपल्याला टाळता आला पाहिजे आणि जेणेकरून त्या पेशंटला चांगल्यात चांगलं उरलेलं आयुष्य काढता येईल. त्याच्यामध्ये महत्त्वाची अशी गोष्ट आहे की रुग्णाचा निदान एकदा रोगाचं निदान झालं की मग अजून काय निदान बाकी असं वाटतं आपल्याला, पण त्या वेदनेचं निदान करणं महत्त्वाचं असतं. ती वेदना कुठून आली हे त्याचं निदान करणं महत्त्वाचं असतं. कधी कधी असं होतं की शारीरिक वेदना ह्या औषधोपचाराने बऱ्या होतात, परंतु पेशंट त्या खूप मोठ्या असा मानसिक धक्क्यामधून गेलेला असतो. त्याचे नातेवाईक त्या मानसिक धक्क्यामधून जात असतात आणि त्या मानसिक त्रासाला जर आपण ॲड्रेस नाही केलं किंवा त्या मानसिक त्रासाबद्दल आपण बोललो नाही, त्या त्रासाबद्दल आपण काही केलं नाही, तर तो त्रास शारीरिक त्रास म्हणूनही जाणून येऊ शकतो. म्हणजे जरी आपण पेशंटला औषधोपचार करत असेल, त्याच्याने त्याचा शारीरिक त्रास कमी झाला असेल, तरी हा त्रास असा उद्भवू शकतो की शारीरिक सिम्पटम आपल्याला दिसायला लागतात त्या पेशंटमध्ये. दुसरं असं आहे की हा आजार मला का झाला असं प्रश्न रुग्णाला पडतात, की मी काय केलं होतं, की आयुष्यात माझ्याच आयुष्यात हे का आलं. बरोबर. असे छोटे छोटे गोष्टी. असंही होऊ शकतं की 1 वर्षाने हा झाला असता मला, म्हणजे 1 वर्षाने जर मला हा आजार झाला असता तर मी सुखाने गेलो असतो असं म्हणणारे सुद्धा आपल्याला रुग्ण दिसतात. तर त्याला आपण आध्यात्मिक स्ट्रेस डिस्ट्रेस किंवा स्पिरिच्युअल डिस्ट्रेस म्हणतो. तर ह्या सर्व गोष्टींचं अचूक निदान करून मग त्याच्यावरती उपचार करणं हे महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये. बरोबर. आणि डॉक्टर सूरज, समाज म्हणून आपण याच्यामध्ये काय सहभाग देऊ शकतो किंवा काय कॉन्ट्रीब्युशन करू शकतो या क्षेत्रात? आपल्या समाजाकडून असं आहे की काइंडनेस आणि सेन्सिटिव्हिटी. तर सेन्सिटिव्हिटी म्हणजे मी म्हणेल की संवेदनशीलता, आणि काइंडनेस म्हणजे मी त्याला वेगवेगळ्या प्रकारे त्याचं ट्रान्सलेशन करता येईल. बरेचसे लोक त्याला दया, करुणा वगैरे, सहानुभूती असं करतात. पण सहानुभूती हा शब्दच मला थोडासा कोरडा वाटतो. सहानुभूती म्हणजे तुम्ही व्यक्त केली आणि सोडून दिलं, कोरडेपण आहे त्याच्यामध्ये. दया, करुणा म्हणजे त्याच्यामध्ये स्वतःहूनच एक मोठेपण आहे की मी मोठा आहे म्हणून मी दया करू शकतो किंवा अशा प्रकारे. तर मी त्याचं ट्रान्सलेशन असं करेल की आपुलकी किंवा ममत्व. काइंडनेस ही आपुलकी. तर रुग्णाला तुमच्या सहानुभूतीपेक्षा आपुलकीची, ममत्वाची गरज आहे. आणि संवेदनशीलता अशासाठी की संवेदनशीलता म्हणजे की त्या रुग्णाच्या परिस्थितीमध्ये आपण तर जाऊ शकत नाही, आपण ती परिस्थिती अनुभवू शकत नाही, पण तो रुग्ण त्या परिस्थितीमध्ये आहे आणि त्याला त्या परिस्थितीची आपण जाणीव करून घेऊ शकत नाही, परंतु ह्या गोष्टीची आपण जाणीव करून घेऊ शकतो की तो वाईट परिस्थितीमध्ये आहे, खराब परिस्थितीमध्ये आहे आणि त्याला गरज लागू शकते. आपण त्याला हे सांगू शकतो की मी तुझ्यासाठी मदत करायला तयार आहे, मी तुझ्यासोबत उभा राहायला तयार आहे. ह्या गोष्टीची रुग्णाला गरज आहे. आणि प्रत्यक्ष जर मदत करायची असेल तर व्हॉलेंटिअर करू शकतात. रुग्ण, कॅन्सरचे रुग्ण असतील त्यांच्या नातेवाईकांना, घरच्यांना मदत करू शकतात. प्रत्यक्ष मदत करा. म्हणजे कुणाला हॉस्पिटलला जायला अडचण येत असेल तर त्यांना जायला हेल्प करू शकतात. आपण एकदा संवेदनशीलतेनं आणि ममत्वानं किंवा आपुलकीनं जर पेशंटकडे बघायला लागलो, नातेवाईकांकडे बघायला लागलो, तर आपल्याला आपोआपच कळून येईल की काय मदत करायची आहे ते. बरोबर. तर फार छान पद्धतीने सर तुम्ही समजावलं. आता वळूया आपण बांगर सरांकडे की फ्रोझन शोल्डर हा पण एक प्रकार आहे, खांदेदुखी ज्याला आपण म्हणतो, त्याविषयी थोडं आम्हाला सांगा आणि त्याचे उपचार काय काय आहेत आपल्याकडे त्याविषयी. फ्रोझन शोल्डर नावातच आहे खरं.
जर खांदा फ्रीज झाला तर त्याला फ्रोझन शोल्डर म्हणतात. म्हणजे खांद्याची मूवमेंट हळूहळू हालचाल पेनफुल होत राहते आणि हळूहळू रिस्ट्रिक्ट म्हणजे कमी व्हायला लागते, त्याला फ्रोझन शोल्डर म्हणतात. आणि साधारणतः हे डायबिटीसच्या असलेल्या लोकांच्यामध्ये कॉमन आहे, पण नॉट नेसेसरी की ज्यांना नाही त्यांच्यामध्ये होणार नाही. युजली ह्या लोकांच्यामध्ये, या पेशंट्समध्ये काही मुवमेंट्स असतात त्या सुरुवातीला पेनफुल होतात आणि नंतर आपण काय करतो, त्या पेनफुल मुवमेंट्स अवॉइड करतो. आणि पेनफुल मुवमेंट जशा अवॉइड करायला लागतो तसे खांद्याची मुवमेंट पण हळूहळू त्या रेंजमध्ये कमी व्हायला लागते. याला फ्रोझन शोल्डर म्हणतात. याच्या ट्रीटमेंटमध्ये साधारणतः पहिले आपल्याला हे पाहायला लागतं की हे का झालेलं आहे. खांद्याच्या स्नायू आणि त्याच्या भोवती असणारं रोटेटर कफ किंवा तो जॉईंट किंवा आजूबाजूचे जे काही सांधे आहेत त्यांच्यामध्ये काही अडचण आहे का. आणि हे डायग्नोसिस आपण पेशंटला तपासून किंवा आजकाल खांद्याची छानपैकी सोनोग्राफी होते, मस्क्युलोस्केलेटल सोनोलॉजिस्ट आपण त्यांना म्हणतो, किंवा खांद्याचा MRI करून केलं जातं. बऱ्याचदा रोटेटर कफमध्ये ॲडेजन्स असतात, याला ॲडेझिव्ह कॅप्सुलायटिस असं म्हटलं जातं, किंवा काही जॉईंट्समध्ये इन्फ्लमेशन असतं, तिथे काही मांसल पेशी असतात, त्यांना इन्फ्लमेशन झालं, तिथं सूज आली तर हे प्रॉब्लेम्स येतात. याच्यामध्ये बऱ्याचदा आपण सोनोग्राफी करून ज्या भागाला फ्रीज झालेला आहे, जो भाग कारणीभूत आहे, तिथे जे ॲडेजन्स झालेले आहेत ते ॲडेजन्स ब्रेक करण्याचं काम केलं जातं. त्याच्यामधून काही औषधं दिली जातात की त्याच्यामध्ये सॉफ्ट टिश्यू डिझॉल्व्ह व्हाव्यात आणि त्याच्यानंतर ह्या मुवमेंट्स ह्या त्यांच्या बऱ्यापैकी फ्री होताना दिसतात आणि पेन कमी होताना दिसतात. फारच छान, फारच छान. डॉक्टर सुरेश, तुमच्याकडे वळूया की कॅन्सर हा जो आजार आहे किंवा कर्करोग आहे तो ऐकल्यावरच आपण धसका घेतो. इव्हन लोकल ट्रेनमध्ये बघतो स्पेशल कंपार्टमेंट दिलेलं आहे. तर मग कॅन्सरचं किंवा कर्करोगाचं निदान जे आहे ते रुग्णाला सांगायचं का नाही? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ट्रीटमेंट ॲक्टिव्हली चालू असलेले, म्हणजे सध्या कॅन्सरचे उपचार घेत आहेत अशा रुग्णांपैकी 50% जास्त, 53% जास्त रुग्णांना नातेवाईकांनी सांगितलेलं नसतं की त्यांना कॅन्सर आहे. उपचार चालू आहेत परंतु त्यांना सांगितलेलं नाही की आपल्याला कॅन्सर झालेला आहे म्हणून. तर पेशंट जेव्हा उपचार घेतो तर कोणत्या आजाराचे उपचार घेतो हे पेशंटच्या डोक्यात येतच असेल. आपल्याला जर एखादी गोष्ट माहिती नसेल, आपल्या शरीरात काय झालंय, शेवटी जे काही बदल घडत आहेत ते रुग्णाच्या शरीरामध्ये घडत आहेत. रुग्णाला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये काहीतरी वेगळं होतंय, पण ते काय वेगळं होते ते आपण त्यांना सांगत नाहीयेत. जर आपण वैद्यकीय नीतिमूल्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये पहिलं नीतिमूल्य आहे ऑटोनॉमी. ऑटोनॉमी म्हणजे स्वायत्तता. स्वायत्तता म्हणजे त्या रुग्णाला आपल्या शरीराबद्दल जे काही निर्णय घ्यायचे आहेत त्याची 100% स्वायत्तता त्या रुग्णाची आहे. म्हणजे कायदेशीरपणे किंवा नैतिकतेनं आपण त्या रुग्णाला सांगणं हे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे. पण यामध्ये गोष्ट अशी आहे की नातेवाईक जेव्हा रुग्णाला सांगत नाहीत किंवा नातेवाईक जेव्हा येऊन डॉक्टरांशी बोलतात की रुग्णाला सांगू नका, ते म्हणजे रुग्णाला अंधारात ठेवायचं म्हणून नाही, तर रुग्णाला ते प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतात की रुग्णाला जर आपण सांगितलं की तुम्हाला कॅन्सर झाला आहे तर एवढं मोठं निदान ऐकून ते धसका घेतील, खचून जातील की अजून काही आजार असतो, कोणाला ब्लड प्रेशरचा आजार आहे, डायबिटीस आहे, तो आजार बळावेल आणि त्यामुळे रुग्णाचं काही बरं वाईट होईल असं नातेवाईकांना वाटत असतं आणि त्या भावनेतून नातेवाईक ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न करत असतात. पण आपण असा जर विचार केला की रुग्णाला जर आपण सांगितलं की आपल्याला कॅन्सर आहे आणि साधारणतः नक्की तर कोणी सांगू शकत नाही की आपल्याकडे किती दिवस उरलेले आहेत, पण साधारण एक टाईमलाईन सांगते की काही महिने आहेत, काही वर्ष आहेत, काही आठवडे आहेत आणि त्या रुग्णाला एखादी गोष्ट करायची राहिलेली असेल, त्याच्या आयुष्यामध्ये येऊन त्याला एखादी गोष्ट करायची राहिली, छोटीशी गोष्ट असेल समजा, खूप मोठ्या सगळ्याच गोष्टी उरलेल्या वेळात करता येऊ शकत नाहीत, पण अगदी छोटीशी गोष्ट आहे की एखादा मित्र 10 वर्षातून भेटला नाही, त्यांची इच्छा आहे की त्या मित्राला भेटायचं आहे, पण त्यांना माहीतच नाही की आपल्याला असं आजार झाला आहे आणि आपल्याकडे वेळ कमी उरला आहे. जर त्याला माहिती असेल आणि ती भेट आपण घडवून आणू शकलो तर त्या रुग्णाला जे समाधान मिळणार आहे ते समाधान आपण त्याला देणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट डॉक्टरांकडून येण्यापेक्षा, पॅलिएटिव्ह केअरच्या डॉक्टरांकडून येण्यापेक्षा किंवा तुमच्या कॅन्सर तज्ज्ञांकडून येण्यापेक्षा घरच्यांकडून आली, घरच्यांनी जर त्या रुग्णाला सांगितलं तर बऱ्याच अंशी हा जो शॉक आपण जो कन्सिडर करतोय की पेशंटला जो धक्का लागेल, हा धक्का बऱ्याच अंशी कमी होतो. आणि एकदा आपण ही गोष्ट ॲक्सेप्ट केली किंवा आपण मान्य केलं की आता हा आजार तर झालेला आहे, आपल्याकडे एवढाच वेळ उरलेला आहे, तर मग आता उरलेल्या वेळामध्ये आपण काय करू शकतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये रुग्ण आपले अफेअर्स जे म्हणतो की विल आहे किंवा जे काही गोष्टी करायच्या राहिल्यात, थोड्याफार गोष्टी आहेत की बँक अकाउंट्स असतील, नंबर्स असतील, नातेवाईकांशी बोलायचं असेल, कुणाशी कुणाला माफी मागायची असेल, माफी करायची असेल, काही असू शकतं अशा.
तर ह्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी त्यांना एक चान्स मिळू शकतो. आणि दोन्ही बाजूने हा विचार केला पाहिजे की रुग्णाला धक्का लागेल का आणि तो आपण किती लवकरात चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतो. फारच छान. आता आपल्याकडे 5 मिनिटं उरलेली आहेत आणि प्रश्नपत्रिकेत 1-2 प्रश्न बाकी आहेत, तर प्रयत्न करूया सगळे प्रश्न सोडवायचा. तर डॉक्टर बांगरांकडे येऊया. आणि बऱ्याच वेळा आपण एक्सरे करतो, MRI करतो आणि रिपोर्ट्स नॉर्मल असतात पण पेन होत असतं. तर मग रुग्णांच्या नातेवाईकांना वाटतं अरे हा नुसतं नाटक करतोय, काय अटेन्शन सिकिंग आहे. तर याविषयी तुम्ही काय सांगणार? येस, अगदी थोडक्यात मी सांगतो पेन का होतं. एक सर्वसाधारण तुम्हाला समजेल या भाषेत सांगतोय. शरीरात 2 प्रकारचे केमिकल्स असतात. एक प्रकारच्या केमिकल्सचं काम असतं पेन कंट्रोल ठेवणं आणि दुसऱ्या प्रकारचे, त्याला आपण चांगले केमिकल्स म्हणूया, दुसऱ्या प्रकारचे केमिकल्स असतात ज्यांच्यामुळे पेन वाढू शकतं. आनंद, हॅपीनेस, एक्झरसाइज हे पेन कंट्रोल करणारी कामं आहेत आणि दुसऱ्या प्रकारची जी न्यूरोट्रान्समीटर्स आहेत ते हे पेन वाढवतात. आता काय होतं, जेव्हा हे मी तुम्हाला काय सांगितलं, जेव्हा खूप दिवसापासूनचं पेन असतं तेव्हा ही जी चांगली न्यूरोट्रान्समीटर असतात जे पेन कंट्रोल करायला असतात ती हळूहळू शरीरात कमी पडायला लागतात आणि ती कमी पडायला लागल्यानंतर बऱ्याच पेशंटचं हे पेन खूप दिवसापर्यंत चालू शकतं. मग काय होतं, फॉर एक्झाम्पल हे फार कॉमनली पाहायला मिळतं की घरात सुनबाई आहेत, सारखंच अंग दुखत म्हणत असतात. गेले 4 वर्ष झालं, कामाला सांगितलं करायला की यांचं अंग दुखायला लागलं, दुसरं काही काम करायला सांगितलं की यांचं अंग दुखायला लागलं. हा एक भाग झाला. आता तुम्ही त्या सुनबाईंच्या ठिकाणी, त्याला फायब्रोमायल्जिया असं म्हणतात बाय द वे, अंग दुखेला. नाऊ ही व्यक्तींच्या शरीरात कंटिन्युअस पेन असल्यामुळे चांगले न्यूरोट्रान्समीटर्स कमी आहेत. दुसरं, जेव्हा आपण टोमणे मारतो तेव्हा एक निगेटिव्ह भावना होते, तेव्हाही ते चांगले न्यूरोट्रान्समीटर्स कमी होतात. म्हणजे यांचं पेन वाढतं. म्हणजे उलटं बोलल्यामुळे यांचं पेन वाढतं आणि आपण म्हणतो हे नाटकं करत आहेत, कारण ह्यांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. हे जेव्हा जवळच्या व्यक्तींकडून येतं तेव्हा तर त्या व्यक्तीच्या शरीरात असे चेंजेस होतात की ज्यामुळं कुठलंही पेन वाढतं रादर. आणि हे जे चांगले न्यूरोट्रान्समीटर्स आहेत त्यांचा रिस्पॉन्स डायरेक्ट आपल्या मूड बरोबर आहे. म्हणजे ही लोक नंतर डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. तर मित्रांनो, आता अत्यंत 100% हे सिद्ध झालेलं आहे की ज्या लोकांना खूप दिवसासाठी पेन होतं ते पेन असतं. विज्ञानात ते पेन मेजर करण्याचं कुठलंही इन्स्ट्रुमेंट नाहीये. बरोबर. ते पेन होतंय त्यांना, पण इन्स्ट्रुमेंट नाहीये, म्हणून ते पेन होत नाही आपण असं म्हणू शकत नाही. आजपासून तुम्हीही म्हणू नका. ते पेन नक्की होत असतं आणि त्याच्यावर नक्की उपचार करता येतात. त्यामुळं असं कधीही म्हणू नका की पेन होत नाही, ते व्यक्ती नाटक करते, त्या व्यक्तीला नक्की पेन होत असतं. सूरज सर, थोडक्यात वेदनेची तीव्रता आपण कशी मोजायची आणि कर्करोगांच्या वेदना आहेत त्याच्यावर उपाय कसा, थोडक्यात? ओके. तीव्रता मोजण्यासाठी वेगवेगळी विशेषणं वापरली जातात की थोडंसं दुखतंय, थोडं जास्त दुखतंय, खूपच दुखतंय, सहनच होत नाहीये, किंवा चेहऱ्याकडे बघून आपण रुग्णाच्या ठरवू शकतो की चेहरा हसरा आहे किंवा हसू शकणार आहे पण हसत नाहीये, किंवा उदास आहे, रडतोय. पण ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारे आपण जज करू शकतो किंवा रुग्णांना विचारू शकतो की किती टक्के दुखतंय, 10%, 20%, कधी कधी रुग्ण 4 आणे 8 आणे असंही सांगतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण एका न्यूमेरिकल रेटिंग स्केल म्हणतात त्याला, एका पट्टीवरती 1 ते 10 आकडे लिहून त्याच्यामध्ये आपण ते कन्वर्ट करतो की 4 आणे म्हटलं तर 25%, अशा प्रकारे. तो म्हणजे सगळ्या भागामध्ये समान असा एक पेन स्केल वापरला जातो. त्याच्यामुळे आपण ट्रीटमेंट दिल्यानंतर कमी झाला पेन की नाही हे आपल्याला ठरवता येतं. तर मुख्यतः कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली जी ॲनालिसिक स्टेप लॅडर म्हणतात किंवा शिडी ज्याला म्हणतो आपण, तर त्याप्रमाणे आपण कॅन्सरच्या रुग्णांचा उपचार करतो. त्याच्यामध्ये हाच न्यूमेरिक रेटिंग स्केल जो आहे 1 ते 10चा आकडा हा आपण वापरतो. त्याच्यामध्ये 1 ते 3 मध्ये हा अगदी सौम्य स्वरूपाच्या वेदना असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये NSAIDs आणि पॅरासिटामॉल वापरलं जातं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये 3 ते 6 म्हणजे मध्यम स्वरूप आणि 6 ते 7च्या नंतरच्या ज्या आहेत त्याला तीव्र स्वरूपाच्या वेदना. त्याच्यामध्ये मध्यममध्ये वीक ओपिओइड्स म्हणजे जसं की ट्रॅमाडॉल, कोडीन आणि पॅरासिटामॉल अजून पूरक म्हणून वापरलं जातं. आणि तीव्र वेदनांमध्ये मॉर्फिन आणि त्याच्याप्रमाणे असलेले जे ओपिओइड्स आहेत ते, आणि त्याच्यामध्ये पॅरासिटामॉल पूरक म्हणून वापरले जाऊ शकते. फारच छान. डॉक्टर सूरज आणि डॉक्टर बांगर, तुम्ही
वेळात वेळ काढून पुण्याहून इथे आलात, आम्हाला छान मार्गदर्शन केलं, एका नवीन विषयावर आम्हाला माहिती मिळाली, संशोधनाविषयी पण माहिती मिळाली. त्यासाठी खूप खूप आपले आभार दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीकडून, आमच्या आरोग्य संपदाच्या टीमकडून. आणि जाता जाता संत कबीरदासजींचा एक दोहा आठवतो की दुख में सिमरन सब करे, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई, सुख में करे न कोई, जो सुख में सुमिरन करे, जो सुख में सुमिरन करे, दुःख काहे का होय, दुःख काहे का होय. बरोबर मित्रांनो, तर सध्या चांगला महिना चालू आहे, वारी पण आहे, एकादशी पण आहे, तर सुमिरन करायला पाहिजे. आणि जरूर पुढल्या कार्यक्रमात, पुढल्या अंकात एका नवीन विषयांसोबत भेटूया, नवीन पाहुण्यांसोबत. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. नमस्कार, धन्यवाद.